नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवल्यात गढूळ पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. भाजप शिवसेना महायुतीकडून पंपिंग स्टेशनची पाहणी. नमस्कार. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून येवले शहरात नागरिकांना गढूळ पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शहरातील अनेक भागात नळाला दूषित पाणी आणि गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी जलवाहिनी आणि पंपिंग स्टेशनची यंत्रणेची तपासणी केली. शहरात ज्या ज्या ठिकाणी जलवाहिन्या पाईपलाईन फुटल्या असतील किंवा वॉलमधून तांत्रिक बिघाड झाला असेल त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम पालिकेकडून हाती घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याची खेळ न करता स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक गणेश शिंदे, जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा व नगरसेवक समीर समदडिया, शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपप्रमुख शिवसेनेचे अमोल शिंदे, भाजप तालुका प्रमुख नानासाहेब लहरे, अध्यक्ष अक्षय राजपूत यांच्यासह इतर कार्यकर्ते व पालिकेचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन शहरवासियांना स्वच्छ पाणी पुरवठा होईल अशी ग्वाही यावेळी संबंधित पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. आज आम्ही शिवसेना भाजपतर्फे वॉटर सप्लाय इथं आलेलो आहे पाहणी करायला. येवल्यात भरपूर ठिकाणी लोकांची समस्या, गढूळ पाणी येते, खराब पाणी येते. याच्यावर शिवसाहेबांनी लक्ष देऊन लोकांना चांगलं पाणी भेटावं ही आमची शिवसेनातर्फे अपेक्षा आहे. सर्वजण शिवसेना भाजपच्या वतीने व सर्व नगरसेवकांच्या वतीने वॉटर सप्लायला पाहणी करायला आलो. कारण की शहरात विविध ठिकाणी जसे विठ्ठलनगर, निलक गल्ली, शिंपी गल्ली, जुनी नगरपालिका रोड या ठिकाणी गढूळ पाणी आढळून आले. त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना इथल्या नागरिकांनी कंप्लेंट केली आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित आम्ही या ठिकाणी पाहणीसाठी आलो आहे. आणि आम्ही संबंधित साहेबांना सांगितलं आहे की लवकरात लवकर त्यांनी कारवाई करून व्यवस्थित पाणी कसं येईल असे निदर्शनास आणून द्यावे. येवला शहरातून पाणी गढूळ येतं अशा अनेक तक्रारी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांकडे आल्या होत्या. तर त्याचं निवारण करण्यासाठी शिवसेना व भाजप दोन्ही पक्ष मिळून आम्ही एका पाहणी दौरा आज वॉटर सप्लायवर केला. त्यावेळेस शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश भाऊ शिंदे व भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख समीर भाऊ समदडिया, इतर सर्व नगरसेवक, भाजपचे तालुका अध्यक्ष आमचे नाना व स्वतः मी सेनेचा जिल्हा उपप्रमुख आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. त्यावेळी आम्ही पूर्ण पाणी दौरा केला. त्यावेळेस आम्हाला असं कुठलंही काही तक्रार आढळली नाही का ज्याद्वारे पाणी खराब आहे. पाणी स्वच्छ होण्यासाठी जे आलम वापरण्यात येतं ते बी योग्य प्रकारे आम्हाला दिसलं. अशी कुठलीही आम्हाला त्रुटी आढळली नाही. परंतु त्याच वेळेस पाणी तर गढूळ येत आहे गावातून. मग आम्ही सर्व चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की गावात काही ठिकाणी वॉल खराब असतील किंवा काही पाईपलाईन जुन्या असतील, त्यामुळे ते पाणी खराब येत असेल. तर इथल्या अंधारे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की जिथे जिथं पाणी गढूळ येतं आहे ते स्वतः तिथं पाणी दौरा आयोजित करतील आणि जनतेला कुठंही गढूळ पाणी येणार नाही याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे. तरी आमचा पाणी दौरा यशस्वी झाला असून जर पुढं पाणी गढूळ येत असेल तर त्याचं लवकरात लवकर ते पाणी कशा पद्धतीने स्वच्छ आणि निर्मळ एवढे शहरवासींना भेटन याचं ते अंधारे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांचे आभार मानतो आणि जनतेला बी आश्वासन देतो की इथून पुढं पाणी गढूळ येणार नाही. आणि तरी काही अशी त्रुटी पुढं गढूळ पाणी आढळलं तर आम्ही त्वरित इथल्या अंधारे साहेबांना सांगू आणि त्याचं निवारण नक्कीच करण्यात येईल. धन्यवाद. पाणी पुरवठा विभागाला भाजप सेना पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही भेट दिली असता इथं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याचं नावलौकिक आहे. आणि पण तो नावलौकिक असताना इथं पाणी चांगल्या पद्धतीने शुद्ध होत आहे. पण जो पाणी पुरवठा
नागरिकांपर्यंत होत आहे. त्याच्यामध्ये मग वॉलचे प्रॉब्लेम असेल किंवा त्या जुन्या पाईपलाईन झालेल्या आहे, त्याच्यामुळं गटर मिश्रित पाणी असेल, माती मिश्रित पाणी असेल ते येत आहे. मग ते जिथं प्रॉब्लेम आहे त्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यात यावं, नवीन टाकण्यात यावं, वॉलचं दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्यास ज्या गोष्टी अपायकारक आहेत, सर्वात महत्त्वाचं जे पाणी आहे ते पाणी शुद्ध आलं पाहिजे असं आम्हाला आश्वासित केलं आहे इथं ज्या पाणीपुरवठा अधिकारी आहे अंदुरे साहेब यांनी, आणि ते त्याची नक्कीच पूर्तता करतील असे आम्ही आशा बाळगतो. आज शिवसेना पदाधिकारी तसेच भाजप पदाधिकारी तसेच सर्व सन्माननीय नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्र येथे पाहणी केलेली आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचं ब्लिचिंग ॲलम हे व्यवस्थितरित्या वापरले जाते. तसेच इथे पाणी सर्व प्रकारे शुद्ध होत आहे व्यवस्थितरित्या. गावामध्ये जे काही लिकेजेस वगैरे आहेत तसेच जे काही वॉल खराब झालेले आहेत त्यामुळे शहरामध्ये गढूळ पाणी जात आहे नागरिकांना, याबाबत त्यांनी मला सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेचे मान राखून मी तातडीने ज्या काही लिकेजेसच्या समस्या आहेत ते तात्काळ करण्याचे मी यांना आश्वासन देतो. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.